सर, वर्ष 2024ची दहीहंडी उत्सव पार पडलेला आहे. काय मनात भावना आहे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांची हजेरी होती. कसं पाहताय? आम्ही सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करतो. बरोबर 10 वाजता आम्ही हा कार्यक्रम संपवला. आणि मी पुन्हा एकदा सांगेन की भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी आहे आणि ती अनेक कारणांमुळे. इथे येणारे गोविंदा पथक, इथली गर्दी, इथे येणारे सेलिब्रिटी, राजकीय पुढारी आणि नंतर स्टेजवर असलेले परफॉर्मन्स, आणि हे सगळं करत असताना समाजाला एक संदेश देणारी दरवर्षी दहीहंडी असते. आई वडील हे साक्षात परमेश्वर आहेत आणि आपली आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. तर आपण पाहिलं असेल की कुठल्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीत होत नाही, पण माझ्या दरवर्षी दहीहंडीच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत होतं, आवश्यक आहे. तर नेत्रहीन महिलांनी थर रचले, नेत्रहीन मुलांनी थर रचले, त्याच्यापासून अनेक गोविंदांनी यात भाग घेतला आणि अतिशय आनंदाने आजचा हा उत्सव पार पडला. सर, मोठ्या प्रमाणात स्थानिक कलावंतांना यावेळेस चान्स देण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात या स्थानिक कलावंतांना यावेळेस चान्स. घाटकोपऱ्यातील स्थानिक ते कसं आहे की घाटकोर हा कलावंतांचा खजिना आहे आणि त्यांना सगळ्यांना वाव दिला पाहिजे या भावनेनं आपण त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. पुढच्या वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात आपण करू. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांची हजेरी महत्त्वाची होती, त्यांची हजेरी लावली. आणि राजकीय एक सवाल प्रश्न पण दहीहंडीच्या अनुषंगाने आगामी विधानसभा दहीहंडी कशाप्रकारे फोडणार आहात? आगामी विधानसभेची दहीहंडी ही महायुतीच फोडणार आहे, कारण महाआघाडी ही महावसुली आघाडी आहे. तर त्याच्यामुळे त्यांची बँक ही लेना बँक होती, पण लोकांना लुटायची बँक होती. आमची ही देना बँक आहे, लोकांना देणारी बँक आहे. तर त्याच्यामुळे अतिशय आनंदानं उत्सव पार पडला. अजितदादा पुण्याला होते त्यामुळे येऊ शकले नाहीत. माननीय नारायण राणे साहेब, रामदास आठवले साहेब, मुंबई अध्यक्ष आमचे आशिष शेलारजी, मंगलप्रभा लोढाजी, असे अनेक राजकीय नेते येऊन गेले. आता मगाशी सूर्यकांत दळवी साहेब येऊन गेले. अशा सगळ्या नेत्यांनी येऊन या ठिकाणी हजेरी लावली. कदम साहेब, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही केस वाढवलेली आहेत, पुढच्या वर्षी राम कदम हे केस कापलेले दिसतील, अर्थात तुमचं स्वप्न साकार झालेलं असेल, पूर्ण पाणी मिळेल. स्वप्न साकार होण्याच्या दृष्टिकोनातून सगळे टेंडर झालेत, पण पावसाळ्यामध्ये सीसी रोड तोडता येत नाही. त्याच्यामुळे जी सगळी पाईपलाईन बदलायची त्याचे टेंडर होऊन वर्क ऑर्डर पण झाल्या. तर पाऊस थांबला, महापालिकेची परवानगी मिळाली की ती पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू होईल आणि 52 लाख लिटरची पाण्याची टाकी आपण घाटकोरमध्ये पास करून घेतली. तर माझा प्रण एकदा काम सुरू झालं की पुढच्या वर्षी तुम्हाला वाढवलेले केस असलेला राम कदम दिसणार नाही. माननीय मुख्यमंत्री गमतीनं म्हणाले की केश कापतानाच्या कार्यक्रमाला मी कैशी घेऊन येणार आहे. तर सगळ्यांच्या साक्षीनं ते केश कर्तन प्रतिज्ञा पूर्ण झाली म्हणून होईल. पण केस कापल्याच्या नंतर कॅन्सरच्या केमोथेरपीमध्ये ज्या बहिणींचे केस जातात त्यांना मी माझे केस दान करणार आहे. गणेशोत्सवानंतर राजावाडी हॉस्पिटलचं भूमिपूजन असण्यासाठी सीएमडीसी दुबई येणार आहे. अशा प्रकारे नियोजन काय करणार? राजावाडी हॉस्पिटलमध्ये आपली कॉन्सेप्ट अशी आहे की केस पेपरला सुद्धा ₹1 लागता का म्हणून. तिथे कॅन्सरच्या केमोथेरपीपासून कार्डियाकपर्यंत सगळ्या प्रकारच्या आजारांवर ट्रीटमेंट झाली पाहिजे. आणि मी स्वतः अधिकाऱ्यांसोबत बसून, आर्किटेक्टसोबत बसून त्याचं डिझाईन, ते कसं दिसलं पाहिजे, कसे रूम असले पाहिजेत, हे स्वतः मी लक्ष घालून केलं आहे. कारण मी आनंदाने म्हणेन की इट्स माय बेबी. कारण मला आवड आहे, मी लोकांचे ऑपरेशन्स करतो, माझ्या आवडीचं काम आहे ते. आता लवकरच गणपती झाले की त्याचं भूमिपूजन आपण करतोय आणि महाराष्ट्रातलं ₹1 न लागणारं हॉस्पिटल बनावं असा माझा प्रयत्न आहे आणि त्या दिशेने पुढे चालतो. काय की मी स्वतः गरीब घरातून आलोय, त्यामुळे दुबईला जाणं किंवा परदेशात जाणं हे स्वप्न असतं. आता मोदीजींनी देशातली मंदिरं सुंदर बनवली. मी देशातली मंदिरं माझ्या घाटकोपरला दाखवली ना. आता मोदीजींमुळे जे विदेशात मंदिर झालं अबुधाबीला, आता मी ते दाखवायला घेऊन जाणार आहे. पण कोणाला नेणार आहे? ज्यांनी दुबईला जाण्याचं स्वप्नही पाहिलं नाही, असे जे गरीब लोक आहेत त्यांना मी दुबईला घेऊन चाललो. माझा आनंद त्याच्यात आहे. माझा देव मंदिरातल्या देवळात नाही, माझा देव माणसात आहे, माणुसकीत आहे. भांडी घासणारी माझी बहीण आहे, तिने कधी बघायची दुबई, तिने कधी बघायचं अबुधाबीला
बुद्धिजींमुळे तयार झालेलं मंदिर, रिक्षा चालवणार आहे, रस्त्यावर भाजी विकणारी आहे, त्यांनी काय पाप केलंय का? अर्थात काशीला घेऊन जातो तशी संख्या मला कदाचित नेता नाही येणार, पण जे कोण लोक नेईन मी लॉटरी टाकून, एक वेगळा प्रयत्न. ओके, थँक्यू. रामभाई, शेवटचा एक प्रश्न. दहीहंडीच्या निमित्ताने काय संकल्प करणार? आगामी विधानसभा निवडणुका देखील आता दहीहंडीच्या निमित्तानं एकच या क्षणाला संकल्प आहे. मी भारतातली पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महामानव सृष्टी या दोन्हींचा संगम माझ्या घाटकोपरमध्ये 5.5 एकर जागेत करतो. आणि हे ऐतिहासिक असेल, ही छोटी गोष्ट नाही आहे. पुण्याला जशी जेजुरी आहे तशी प्रति जेजुरी मी खंडोबा टेकडीवर बांधतो. ऐतिहासिक आहे. जगातली सगळ्यात लांब तलवार जगदंबा तलवार ती मी माझ्या घाटकोपरमध्ये बसवते. त्याचं काम सुरू झालं आणि कदाचित गणपती विसर्जनाच्या आधी त्याचं उद्घाटन पण होईल. तर त्याच्यामुळे मला एक वेड आहे, जे काही करायचं मन झोकून देऊन करायचं, मन ओतून देऊन करायचं. तर त्याच्यामुळे या ठिकाणी 8 माळ्याच्या 2 बिल्डिंग तयार होतात, 20 स्विमिंग पूल, मणिकर्णिका घाट माझ्या दोन्ही स्मशानभूमीमध्ये मी बनवतोय. त्यात विष्णुकुंड असेल, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे तुम्ही काहीच ठेवणार नाही बाबा, असं म्हणायला लागेल. घाटकोपर मतदारसंघामध्ये कोणताच काम शिल्लक राहणार नाही राम कदम? नाही, मी एक सांगतो, असं नाही मला म्हणता येणार, कारण माझा सगळा डोंगराळ भाग आहे. पण आता 2.5 वर्षापासून तर कोणीच नगरसेवक नाही. जी पण गल्ली बोळात कामं चालू आहेत ती राम कदमच करतोय. पण माझ्या मतदारसंघामध्ये अण्णाभाऊ साठे स्मारक 305 कोटी, 1300 कोटीचे 2 ब्रिज, शिवसृष्टी 250 कोटी, प्रति जेजुरी जवळपास 100 कोटी रुपये आपण खर्च करणार. आता हे जे सगळे प्रकल्प ज्या मिनिटाला उभे राहतील, राजावाडी हॉस्पिटल 2000 कोटी रुपये, तर ज्या मिनिटाला हे प्रकल्प उभे राहतील त्यावेळेस कळेल की राम कदमनं काय केलं. आज काशी पॅटर्न, दहीहंडी पॅटर्न, रक्षाबंधन पॅटर्न, राम कदमचं नाव पूर्ण महाराष्ट्र काढतं. 2028 आणि 29ला पूर्ण महाराष्ट्र राम कदमचं डेव्हलपमेंट पॅटर्नची चर्चा करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.